रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. वासनेने पछाडलेल्या माणसाला कशाचेच भान राहत नाही. त्याला केवळ आपली वासना शमन करणे हवे असते. त्यासाठी तो काही करायला तयार होतो. याचेच एक भयानक उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यात दिसून आले. तेथे एका तरुणाने नातेवाईकाची पत्नी पळून आणली. पती पत्नीला नेण्यासाठी आला तेव्हा पत्नीनेच प्रियकराकडे तलवार फेकली. त्या तलवारीने प्रियकराने तिच्या पतीवर सपासप वार करून त्याचा जीव घेतला. वासनेसाठी पत्नीच पतीच्या जीवावर उठली. तिच्यासाठी प्रियकराने तिच्या पतीचा जीव घेतला. तिच्या वासनेत पतीचा बळी गेला आणि प्रियकराबरोबर ती तुरुंगात गेली. यातून कोणी काय साधले हा मोठा प्रश्न आहे. चंद्रपूरमध्ये घडलेली ही घटना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात हरदोना नावाचे गाव आहे. या गावात ब्लास्टिंगच्या कामासाठी अनेक राज्यातून बरेच कामगार येऊन राहिले आहेत. बहुतांशी राजस्थानी लोक या ठिकाणी राहतात. यामध्ये राजस्थानमधील भीलवाडा या तालुक्यातील अरजिया गावात राहणारा राजेश नारायण मेघवंशी हा 30 वर्षीय तरुणही कामासाठी आला आहे. राजेश याचे मामा नारायण हे अंदाजे 15 वर्षापूर्वी हरदोना येथे आले होते. ते या ठिकाणी विहिरीचे ड्रिलिंग कंस्ट्रक्शन करता ब्लास्टिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करू लागले. यासाठी ते आपल्या गावातील काही मजूर बोलावून घेत असत. साहजिकच बहुतांशी लोक राजस्थानमधील भीलवाडा तालुक्यात असणाऱ्या अरजिया गावचे लोक असत, कारण ते त्यांचे नातेवाईक आहेत. आपल्या नातेवाईकांना रोजगार मिळावा यासाठी हे परप्रांतीय महाराष्ट्रात जम बसला की बोलावतात. नारायण हे त्यापैकीच होते. दरम्यान कोरोना काळात त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा हे काम पाहू लागला. राजेश हा हरदोना येथे आपल्या पत्नी मुलासह राहत होता. राजेशाची दुर्गा उर्फ जिया समेत 10 वर्षापूर्वी लग्न झाले होते. आता त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. या ठिकाणी आलेले कामगार हरदोना येथे राहत असले तरी कायमस्वरूपी येथे राहत नाहीत. आपले काम संपल्यानंतर ते गावी निघून जातात आणि पुन्हा काम असल्यावर परत येतात. या ठिकाणी आपले काम संपल्यानंतर राजेश हा आपल्या पत्नीसह मूळ गावी गेला होता. मात्र गावी गेल्याने चंद्रकांत मेघवंशी या तरुणाचा खूपच पंचाईत झाली. त्याचे कारणही तसेच होते. राजेश कामानिमित्त हरदोना गावात येऊन राहू लागला तेव्हा त्याच्यासमोर त्याची पत्नी आली होती. या दाम्पत्याकडे चंद्रप्रकाश मेघवंशी यांचे जाणे येणे होते. ते एकमेकांचे नातेवाईक असल्याने घरगुती संबंध असणे स्वाभाविक होते. पण चंद्रप्रकाशचे राजेशच्या घरी येणे जाणे जरा जास्तच वाढले होते. यामागे भेटण्याचे फक्त निमित्त होते. खरे कारण दुर्गा उर्फ जिया हेच होते. तिच्यासाठी चंद्रप्रकाश वेडा झाला होता. तिला पाहण्यासाठी व तिच्या बोलण्यासाठी तो वारंवार तिच्या घरी येत होता. राजेश असो अथवा नसो त्याचे येणे जाणे सुरूच होते. सततच्या घरी येण्या जाण्याने राजेशची पत्नी दुर्गा उर्फ जिया आणि चंद्रप्रकाश यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली. गोड बोलून त्याने तिच्याभोवती प्रेमाचे जाळे टाकले. काही दिवसातच या जवळीकचे रूपांतर प्रेमात झाले. 2 तरणेबाण स्त्री पुरुष एकमेकांना सहवासात आले, प्रेमात पडले. मग शरीर सुख घेणार नाही असे कसे होईल? त्या दोघात अनैतिक संबंधही निर्माण झाले. राजेश नसल्याची संधी साधून ते दोघे शरीर सुखाचा आनंद लुटत होते. पण आता ती आपल्या गावी गेल्यानंतर चंद्रप्रकाश अस्वस्थ झाला होता. इकडे दुर्गाची अवस्था वेगळी नव्हती. दोघे एकमेकांना प्रत्यक्ष भेटत नसले तरी मोबाईलवर दोघांचे संभाषण होत असे. आता दुर्गाही आपल्या नवऱ्याच्या व कुटुंबाच्या परोक्ष चंद्रप्रकाशला फोन करत असे. दोघांच्या प्रेमालाप होत असे. आपली मानसिक अवस्था सांगून ते दोघे एकमेकांना भेटायचे आणि एकत्र राहायचे असे म्हणत एकमेकांना धीर देत असत. साधारणतः मे-जून 2025च्या दरम्यान चंद्रप्रकाश राजस्थान येथे गेला. तेथे तो आपल्या प्रेयसीला भेटला. अर्थातच ही भेट गुपचूप होती. याची भनकही कोणाला नव्हती. त्या भेटीत दोघांनीही हरदोना येथे पळून जायचे ठरले.
त्याप्रमाणे एके दिवशी त्या दोघांनी पलायन केले आणि ते हरदोना येथे येऊन राहिले. रात्रीच्या वेळी सगळेजण झोपेत असताना दुर्गा उर्फ जिया चंद्रप्रकाश बरोबर पळून गेली होती. सकाळी उठल्यानंतर राजेशला आपली बायको घरात नाही, दारात नाही हे समजून आले. त्याने सगळीकडे शोध घेतला. नातेवाईकांकडे आणि तिच्या माहेरी फोन केला, पण ती कुठेच नसल्याचे त्याला समजून आले. अखेर त्याने बिलवाडा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली. मिसिंगची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी पोलिसांना समजले की राजेश मेघवंशी याची पत्नी दुर्गा ही चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील हरदोना या गावात चंद्रप्रकाश मेघवंशी याच्यासोबत राहत आहे. चंद्रप्रकाश मेघवंशी हा राजेशचा कॉन्ट्रॅक्टर असलेला मामा नारायण याच्या पत्नीचा भाऊ आहे. त्यानेच आपल्या बायकोला फूस लावून पळवून नेल्याचे समजताच राजेशच्या पायाखालची वाळू सरकली. आपली बायको अशी वध भैली वागेल असं त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. ही बाब समजली त्या दिवशी तो अस्वस्थ होता. सुरुवातीला त्याला वाटले की तिला घरात घ्यायचे नाही, तिला माफ करायचे नाही, पण मुलांचे केविलवाणे चेहरे पाहिल्यानंतर मात्र त्याला तिची आपल्याला गरज नसली तरी मुलांना गरज आहे असे वाटू लागले. त्याने तिला घरी परत आणायचे असे ठरवले. शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी राजेश हा आपला चुलत भाऊ जगदीश याला घेऊन चंद्रपूर येथे रेल्वेने येण्यास निघाला. येथून नागपूर, चंद्रपूर, अलीगड, गडचांदूर असे दरमजल करत आपली बायको नेमकी कुठे असेल याचा अंदाज राजेश घेत होता. राजस्थानमधून आलेल्या मजुरांना राहण्यासाठी हरदोना गावाबाहेरील मोक्या जागेत 2 मजली घरं बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी हे मजूर राहतात. या ठिकाणी आपली बायको नक्की असेल अशी त्याची खात्री होती. शुक्रवार 5 डिसेंबर 2025 रोजी राजेश आणि त्याच्या समेत आलेला जगदीश हे अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटवर आले. तेथे आल्यावर राजेश जगदीशला म्हणाला की आपली मामी ही हरदोना येथे आहे, तिला भेटायला जाऊ, तेथे आपल्याला नक्कीच चंद्रप्रकाश भेटेल. त्यानुसार ते दोघे हरदोना येथे पोहोचले. संध्याकाळचे 9:30 वाजले होते. मामीच्या घराजवळ आले असता अंगणातच त्याला चंद्रप्रकाश बसलेला दिसला. त्याला पाहताच राजेशची शीर रागाने तडफडू लागली, पण संयम ठेवत तो चंद्रप्रकाशजवळ गेला आणि त्याला म्हणाला, तू माझ्या पत्नीला का पळवून आणले आहेस? प्रेमात पागल झालेल्या चंद्रप्रकाशला जाब विचारणाऱ्या राजेशचा राग आला. तो त्याच्याशी भांडू लागला. घराबाहेरच हे ते दोघे भांडत असताना चंद्रप्रकाशने दुर्गाला हाक दिली. बाहेर आपला नवरा आला आहे आणि चंद्रप्रकाशबरोबर वाद घालत आहे याची तिला जाणीव झाली, पण ती बाहेर न येता तिने वरच्या मजल्यावरून चंद्रप्रकाशच्या दिशेने तलवार फेकली. ती तलवार उचलून चंद्रप्रकाशने राजेशवर वार करायला सुरुवात केली. असे काही घडेल अशी कल्पना राजेशलाही आणि त्याच्या समेत आलेल्या जगदीशलाही नव्हती. चंद्रप्रकाश हा राजेशवर वार करत होता. तो आपल्यावरही वार करेल असे वाटल्याने जगदीशने तेथून पळ काढला. त्याने मागे वळून पाहिलेच नाही आणि त्याने गडचांदूर गाठले. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात कळवली गेली. पोलीस काही वेळातच घटनास्थळी आले. त्यावेळी राजेशबरोबर आलेले जगदीश त्या ठिकाणी आला. राजेश त्यावेळी मृत्युमुखी पडला होता. झालेल्या घटनेची माहिती जगदीश यांनी पोलिसांना दिली. त्याची फिर्याद घेऊन पोलिसांनी चंद्रप्रकाश आणि दुर्गा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यांना पुढील तपास राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परचेकी आणि राजुरा पोलीस पथक करत आहे. तर ह्या अशा प्रकारे मजुरांमध्येही आजकाल शारीरिक संबंधाच्या नादाला लागून कशा प्रकारे वैवाहिक आयुष्य बर्बाद करतात हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.